आपण लगेचच आपल्या पुढच्या सत्राकडे जातोय. आजचं आपलं हे शेवटचं सत्र आणि अतिशय इंटरेस्टिंग सत्र, कारण या सत्राचा आपला पाहुणा थेट जर्मनीहून आपल्या भेटीला आलेला आहे. एका तरुण शास्त्रज्ञाला आपण आता भेटणार आहोत, जो जर्मनीहून आपल्या भेटीला आलेला आहे. त्याचं नाव आहे रोहन शेट्टी. रोहनची ओळख करून घेऊया. रोहन शेट्टींनी काय काय केलंय आणि किती किती केलंय हे मी वाचून दाखवणार नाही, कारण मला वाटतं अर्धा तास लागेल ते वाचून दाखवायला. ते तुम्ही जरूर वाचा. एवढं सांगते की इकोलॉजी अर्थात पर्यावरण, केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र आणि बायोलॉजी म्हणजेच जीवशास्त्र या तिन्हीची सांगड घालत रोहन आज काम करतायत. बाकी डिटेल त्यांचा तो प्रवास कसा झाला, त्यात अपयश कुठे आणि कसं आलं आणि त्यातून रोहन काय शिकले हे आपण आता जाणून घेऊया. रोहन, तुझं वेदच्या या व्यासपीठावरती पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. मला वाटतं हा चौथा वेद आहे तुझा. प्रयत्न आहे. पुणे वेद, नाशिक वेद, औरंगाबाद वेद आणि आज लातूर वेद. आणि ह्या तिन्ही वेदमध्ये अतिशय उत्कृष्ट आणि लक्षात राहिलेलं सत्र, ज्याची आठवण आपल्या त्या त्या शहरातले वेदवासी हे अनेक वर्ष काढतात, असं आजचं हे सत्र आहे. आणि म्हणून आज लातूरकरांनी आज रोहनला इथं बोलवलेलं आहे. आणि रोहन जर्मनीहून ज्या दिवशी आला सुट्टीसाठी भारतात, त्याच दिवशी त्याला निरोप मिळाला की वेदसाठी यायचं आहे. आणि त्यावेळेला त्याने वेदला प्रायोरिटी देऊन तो आज त्याच्या सुट्टीच्या दिवसांमधला एक दिवस काढून इथं आला. यासाठी खास एकदा टाळ्या होऊ देत. रोहनने आपल्यासाठी काही स्लाइड्स पण आणल्या आहेत. तो काय काम करतो, कुठं कुठं जातोय, सगळं रंजक पद्धतीने तो आपल्याला सांगणार आहे. रोहन, सगळ्यांचीच सुरुवात आपण शाळेतल्या दिवसांपासून केली आजच्या या सत्रांमध्ये. तुझ्याही शाळेतल्या दिवसापासून आपण सुरुवात करूया. पुण्याला तुझं बालपण झालं. तू शाळेमध्ये कसा विद्यार्थी होतास आणि आज तू विज्ञानाच्या क्षेत्रात आहेस, तर विज्ञानाची तुला काही विशेष आवड होती का? शाळेत म्हणायचं झालं तर मी आउटस्टँडिंग काही फारसा नव्हतो, पण मी स्टँडिंग आउट होतो. युजली वर्गाच्या बाहेरच असायचो. बरं. कधी स्वखुशीने, कधी टीचरांच्या खुशीने. स्वखुशीने या अर्थी, कारण मला खेळ आणि योगा, सूर्यनमस्कार खूप आवडतं. बरं. म्हणून स्वखुशीने स्पोर्ट्ससाठी. पण अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा, टीचर्सच्या दृष्टीने स्पेशली मी अत्यंत कटकटा स्टुडंट होतो, कारण मी भयंकर प्रश्न विचारायचो. बरं. आणि दरवेळेला सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यात का पेशन्स कोणाकडे नसतो, म्हणून मी बाहेर असायचो. बरं. म्हणजे भरपूर प्रश्न विचारायचास. म्हणजे ही प्रश्न विचारण्याची जी सवय आहे ती शास्त्रज्ञ म्हणून आता उपयोगी आहे. प्रयत्न तरी आहे अजून तसाच राहायचा. पण म्हणजे ती वर्गामध्ये अजिबात उपयुक्त नव्हती. मग तुला सायन्स कसं काय आवडायला लागलं? ॲक्च्युली सायन्स हे नाव खरं तर खूप सापेक्ष आहे असं मला वाटतं. आजही मी माझ्या सायन्सकडे सायन्स म्हणून बघत नाही, एक प्रेम म्हणून बघतो. माझा विषय मला आवडतो म्हणून मी तो करतो, याच्या पलीकडे काय नाही. पण नेहमी एक अशी चुणचुण असायची की एखादी जी पद्धती आहे ती पद्धती अशीच का आहे? निसर्गात कुठलीही एक पद्धत ठरलेली नाही. सगळी जीवसृष्टी विविध पद्धतींनी, विविध रसांनी नटलेली आहे. तर मग शिक्षण हीच एक पद्धती का, असा एक थॉट होता. पण तो सुरुवात कुठे झाली की मला गणित फार आवडे, गणितही आवडे आणि आर्ट्सही आवडे. त्याच्यामध्ये वेदिक मॅथ्स याच्यामध्ये मला खूप आवड. पण 7वी-8वीच्या दरम्यान ते एक लॉगबुक नावाचं एक प्रकरण भीषण असतं, मला अजूनही भीती वाटते. तर ते चालू होतं. आणि मी एकदा एक्झाममध्ये सगळी लॉगनी सोडवायची गणितं वेदिक मॅथ्सच्या पद्धतीने सोडवली आणि माझी टीचर मला म्हणली की तू कॉपी केलंस. आणि त्यावेळेपासून मी बाहेर राहायला लागलो आणि ते बाहेरचं शिक्षण अत्यंत उपयुक्त ठरलं. काय झालं बाहेरचं शिक्षण म्हणजे काय? त्या काळी मला पोहायची खूप आवड आणि सो
बऱ्यापैकी पोहायचो पण. आणि माझी आई बहुविकलांग मुलांमध्ये काम करते. तर बहुविकलांग मुलांना आपल्याला पोहायला शिकवता येईल का, असा एक वेगळा लहानपणचा प्रयत्न 8वी 9वी 10वीच्याच सुमारास सुरुवात झालेला. पण असा खूपसा वेळ शाळेच्या या पद्धतीने बाहेर गेला. आणि त्याच दरम्यान मला एक इंटरनॅशनल मेन्साची एक स्कॉलरशिप मिळाली. आणि ती स्कॉलरशिप म्हणजे काही परीक्षा देऊन हे इंटरनॅशनल मेन्सा काय असतं जरा सांग. ती इतरत्र शिष्यवृत्तींसारखीच एक आहे. पण जर का एखाद्याचा मॅथमॅटिकल कॉन्जिनेंटल लॉजिस्टिक IQ हा 98% जास्त आला तर त्याला ती शिष्यवृत्ती मिळते. तो दिवस काही अपवादीय होता. मे बी त्यांच्या हातून चूक झाली म्हणून मला तो मिळाला असं अजून मला वाटतं. पण तरी पण ते मिळालं. हां, तर त्यांच्याबरोबर दर सुट्टीत जंगलं फिरायची एक खूप चांगली संधी मला मिळाली. दक्षिण भारतातली बरीचशी जंगलं मी फिरलो आणि त्यावेळेला बराचसा एकांतवास घडला त्या जंगलांमध्ये. अभ्यास, जंगल आणि स्वतःचा शोध कुठेतरी व्हावा अशी प्रार्थना तिथपासून प्रारंभाला आली. आणि मग माझा प्रवास पुढे अभ्यासाचा चालू झाला. मग तू 10वी झालास, अर्थातच सायन्सला गेलास. पुढं ॲक्च्युली 10वीच्या आधी साधारण 8वी 9वीत असताना त्यावेळेला इंटरनेट हा खूप नवीन प्रकार होता. आणि एक गंमत म्हणून मी गुगलवरती सर्च करून बघायचो इकॉलॉजी, जिओ केमिस्ट्री, ओशन केमिस्ट्री, याच्यामध्ये काय काय चाललेलं आहे. आणि काही युनिव्हर्सिटीजची नावं आली. सो मी गंमत म्हणून मी कुठल्याही जंगलात फिरलो की त्याचा एक रिपोर्ट तयार करायचो. आणि किंगस्टन युनिव्हर्सिटीमधला एक प्रोफेसर मला युज्युअली रिप्लाय करायचा. मी त्याला ते रिपोर्ट म्हणून पाठवायचो. आणि युनिव्हर्सिटी कुठे आहे? लंडनला. हां. आणि तू कुठलंही जंगल बघून आलास की त्याचा रिपोर्ट तू तिथं पाठवायचास आणि प्रोफेसर तुला उत्तर द्यायचे. हां, ओके. असा एक सत्र जनरल चालू होतं. आणि मग आली 12वी आली. तर 12वी हा एक खूप महत्त्वाचा टप्पा होता. कारण कुठेतरी दर मुलासारखं माझ्याही डोक्यात होता एक पॅटर्न सेट होता की आपल्याला जिओ केमिस्ट्री करायचं आहे, ओशन केमिस्ट्री करायचं आहे, तर आपण मेजर सायन्स आणि PCMB जो ग्रुप जो असतो, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स बायोलॉजी IT असं घेऊन आपण ग्रॅज्युएशनला जाऊ. पण ज्या वेळेला 12वीत रसायनशास्त्राचा रिझल्ट लागला तर मला 35 मार्क होते. 35 35. बरं, म्हणजे पास सुदैवाने. हो. पण म्हणजे कसं काय? वेल, ती एक यंत्रणेत झालेली छोटीशी चूक होती. कारण मला आता सगळ्यांना माहितीच असेल की 40-40चे 2 पेपर्स असतात, 20 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. मला फुल होते प्रॅक्टिकलमध्ये. सो असा निष्कर्ष झाला की मी बाकीच्या दोन्ही पेपरचं मिळून 15 मार्काचं लिहिलं. पण यांत्रिक गोष्टीतला बिघाड जाऊ द्या, कारण तो तसा होतच राहतो. यंत्रणा त्यासाठीच असते. पण कसं वाटलं असेल त्या वेळेला? खरं सांगू तर आय वॉज ब्लँक. मला नाही कळलं काय करायचं. मी फ्रस्ट्रेट झालो. पण तो दिवस मला अजूनही खूप नीट आठवतो. मी मार्कलिस्ट ज्या वेळेला हातात घेतली त्यावेळेला माझी आई माझ्या डोळ्यासमोर समोरच होती. आई म्हणली काय झालं, आणि मी आईला मार्कलिस्ट दाखवली. आईचा चेहरा किंचित बदलला, पण ती खूपशी टेन्स नव्हती. मी टेन्स्ड होतो भयंकर. त्या दिवशी आमच्या घरी पण सेम वातावरण, एकदम कोणी काय कोणाशी बोललं नाही म्हणून शांतताच होती. पण नेक्स्ट डे चालू झाला आणि मी आईबरोबर तिच्या शाळेत गेलो. म्हणजे आता 35% घेऊन पुढे फ्युचर काय करायचं याच्यानंतर एक खूप मोठा फुलस्टॉप लागतो साधारण. मी आईच्या शाळेत गेलो आणि त्याच्यानंतर आपण कुठल्या कॉलेजला जायचं, फॉर्म्स भरायचे, याचे एक साधारण हे चालू होते. आणि आईचे काही कलिग स्टुडंट्स पाहिले. एक बहुविकलांग मूल श्वासासाठी तडफडतं, पण ते तरीही आयुष्यावरची जिद्द सोडत नाही. 35% घेऊन मला वाईट वाटणं हा माझा अहंकार कुरवाळण्यासारखा आहे. तर माझं सगळ्यात पहिलं इन्स्पिरेशन हे त्या दिवशी माझ्या आईच्या नॉर्मल बिहेवियरमध्ये होतं की ठीक आहे रे, एक आकडा आहे,
आकड्यांनी काही सिद्ध होत नाही. पण तरी मी फ्रस्ट्रेटेडच होतो, कारण ते सिंक इन व्हायला वेळ लागतो. मी माझ्या गुरुजींकडे गेलो आणि म्हणलं की बाबा हे असं असं आहे, कारण असाही थोडासा ट्रेंड होता की अरे तू तुझा योग अभ्यास आणि याच्यामध्ये खूप वेळ घालवलास म्हणून तू अभ्यास नाही केलास आणि म्हणून ही स्थिती आली आहे, हे म्हणायला सगळेजण तयार असतात. तर गुरुजी म्हणले की ठीक आहे, बघूया काय होतं आहे. आणि मग आता आपल्याला करिअर तर करायचं आहे, 35 मार्क आहेत, तर काय होऊ शकतं पुढे. सो मी बऱ्याच कॉलेजेसला अप्लाय केलं, युज्युअल मेरिट सीट आणि हेन तेन. लकीली मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, कारण मला फिजिक्सला डिस्टिंक्शन होतं, बायोला होतं, मॅथ्सला होतं, फक्त केमिस्ट्रीतच काहीतरी प्रॉब्लेम होता. सो ठीक आहे, ती मिळाली. पण हे सगळं घेऊन मी माझे पेपर्स त्या किंगस्टन युनिव्हर्सिटीतला प्रोफेसरला पाठवले. अच्छा, म्हणजे ज्याच्याबरोबर तो इयत्ता 9वी पासूनचा कॉन्टॅक्ट होता त्याला. हां. आणि त्यांनीही मला एक प्रोफेशनल उत्तर दिलं अत्यंत, की बाबा ठीक आहे, वी अंडरस्टँड युअर केस, पण शेवटी त्यांच्यावरती एक दबाव असतो, कोणाला तरी अशी वेगळी केस आहे म्हणून ते यंत्रणेत बदल आणू शकत नाहीत. पण ते म्हणले की तू एक स्टँडर्ड प्रोटोकॉल ॲडमिशनचा कर आणि इनिशियली काही एंट्रन्स एक्झाम्स आम्ही तुझ्या घेऊ आणि त्याच्यावरती आम्ही डिसाईड करू की तुला ॲडमिशन द्यायची का नाही. म्हणजे डायरेक्ट तू ठरवलंस का आता इंग्लंडमध्ये जाऊनच पुढचं शिक्षण घ्यायचं. हो, कारण तसंही 35 मार्क घेऊन मी फारसं काही करीन इथे याची हमी नाही, ॲक्च्युली याची गॅरंटी आहे की मी काही करू शकत नाही. बरोबर. सो आय वॉज क्वाईट कन्व्हिन्स्ड की मला माझा विषय करायचा आहे. आणि त्या बाबतीत आय मस्ट से की माझ्या आईवडिलांनी विचाराची सूट दिली की जी खूप महत्त्वाची असते, की तुला हवं ते कर, तू हो, ही त्यांची इच्छा होती. सो मी सगळे माझे पेपर्स पाठवले. पुढे त्यावेळेला म्हणजे ऑफकोर्स मी पण एक मध्यमवर्गीय घरातनंच येतो, माझ्याकडे काय किंगस्टन आणि केम्ब्रिजच्या फिया भरण्या इतके पैसे नाहीत, तेव्हाही नव्हते, आजही नाही आहेत. तर मी सगळीकडे फिरलो बँकांमध्ये, मला कोणी लोन देत आहे का. ऑफकोर्स 35% घेऊन कधी कोणाला लोन देत नसतं. पण लकीली अमेरिकन सरकारने माझी केस ऐकली, बिकॉज दे कुड सी दॅट देर इज अ लॉजिक बिहाइंड, की तुला 4 विषयात डिस्टिंक्शन मिळतं, एकाच्यात मिळत नाही, हाऊ इज इट पॉसिबल. तर त्यांनी माझ्या फर्स्ट इयरचं मला लोन दिलं. मला किंगस्टन युनिव्हर्सिटीने सांगितलं की तू 1 सेमिस्टर आमच्याकडे अभ्यास कर, जर का आम्हाला वाटलं की यू आर नॉट गुड इनफ, वी विल डिपोर्ट यू, आम्ही तुला घरी पाठवू. आय सेड आय वुड लाईक टू टेक दॅट रिस्क. अच्छा, म्हणजे तिथं जाऊन पास होणं गरजेचं आहे, जर पास नाही झालंच तर परत यायचं. हो. सो खिशात काय एक 100-200 पाऊंड, तिथे एक माझे रिलेटिव्ह राहतात ते, त्यांच्या होकारावर मी भारत सोडला. अगदी कपड्यानिशी नाही मॅम म्हणल्यासारखं, पण तरी थोडे कपडे आणि थोडे पैसे हां, असं घेऊन भारत सोडला. हो. आणि पोचलास इंग्लंडमध्ये, लंडनला. तिकडं अर्थातच लंडनला त्यांची ॲडमिशन झाली. हो. तू काम करायला लागलास. हो, शिकायला लागलो. शिकायला लागलास. पण ते 100-200 पाऊंड काही फार काळ टिकणार नव्हते. मग तू काय केलंस? ऑफकोर्स ॲक्च्युली महिन्याचा बस पास हा साधारण 60 पाऊंडाचा असतो. तर या हिशोबाने आपण 2 महिने ट्रॅव्हल करू शकू युनिव्हर्सिटीला, हे मला कळलं. सो आपल्याला लवकरात लवकर नोकरी शोधायची आहे. सो पडेल ते काम मी हॉटेल्समध्ये, बार्समध्ये सगळीकडे माझे CV टाकले. मला मॅकडॉनल्ड्समध्ये नोकरी मिळाली. मॅकडॉनल्ड्समध्ये नोकरी मिळाली. मी कामाला लागलो. फ्लोअर साफ करण्यापासून ते स्टोअर मॅनेजरपर्यंत हा सगळा प्रवास मी युनिव्हर्सिटीच्या बाहेर केला. बरं, म्हणजे एका बाजूने तू तिकडे शिकत होतास, दुसऱ्या बाजूने मॅकडॉनल्ड्समध्ये हा सगळा प्रवास करत होतास. म्हणजे ते अन्न देण्यापासून ते डिशेस देणं, सगळं. आणि मला वाटतं तू पूर्ण शाकाहारी आहेस. हो. आणि तिथं तर सगळे पदार्थ हो. ते सगळे देत होतास, असंही सगळं हो. करत. त्या मॅकडॉनल्डने काय शिकवलं? ॲक्च्युली मॅकडॉनल्डनी काय शिकवलं याच्या आधी माझ्या गुरुजींनी माझ्या डोक्यात एक छोटंसं बीज घालून ठेवलं होतं. ज्यावेळेला मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं की असं असं आहे, मला बाहेर संशोधनाला जायचं आहे, त्या दिवशी ते हसले. ते म्हणले कसलं संशोधन रे, काय शोधतोयस तू? म्हणलं की मला असा असा विषय करायचा आहेस आणि मला असं असं शिकायचं आहे. ते म्हणले बरं मला सांग तू कोण आहेस आणि तू कुठे आहेस? म्हणलं हे काय गुरुजी तुमच्या समोर तर बसलो आहे. म्हणलं की असं नाही, तू तर वैज्ञानिक व्हायचं म्हणतोस, जरा मला थोडी खरी उत्तर दे. तू तुझे जर से फॉर इन्स्टन्स तू म्हणतोस की माझं नाव रोहन, रोहन कुठे आहे? हे तर तुझं शरीर आहे ना, वैज्ञानिकदृष्ट्या हे तुझं शरीर आहे. पण तू कुठल्याही भाषेत आपण ओळख करून देताना एश हायसं रोहन, नन हेसरे रोहन,
माझं नाव रोहन आहे, तसं माझं शरीर आहे, माझा लॅपटॉप आहे, माझं पाणी आहे, तसं माझं शरीर रोहन आहे. मग रोहन खरा कुठे आहे? मला या प्रश्नाचं उत्तर आजही नाही सापडलं. त्यांनी दुसरं विचारलं की विचार कर, मी तुझा हात काढून टाकला तर तू जिवंत राहशील का रे? म्हणलं हो, क्लिनिकली राहील. पाय काढून टाकला, राहशील का? हो. तुझ्या शरीरात कुठे आहेस? मला नाही माहिती. ते म्हणले की विचार कर, तुला तू कुठे आहेस आणि तू काय आहेस हे नाही माहिती, तू संशोधन करायला चाललायस. मला हसू आलं. खरंच कसला शोध घेतोय आपण? तर त्यावेळेला त्यांनी मला बाहेर जाताना एक छोटासा कानमंत्र दिला. मला म्हणले की स्वतःला शोध हे संशोधन आहे. विषय कित्येक असतील, कित्येक मार्ग असतील, पण त्या मार्गाने तुला तू मिळालास तर संशोधन सफल आहे. तुला काय करायचं आहे रे? म्हणलं की हे माझं ॲम्बिशन आहे. त्यांनी माझा तिथल्या तिथे शब्द तोडला. ते म्हणले चुकूनही करिअरकडे ॲम्बिशन म्हणून बघू नकोस, त्याला डिवोशन म्हणून बघ. ॲम्बिशनमध्ये एक सेन्स ऑफ कॉन्करिंग आहे, डिवोशनला एक सेन्स ऑफ समर्पण आहे. जोपर्यंत तू स्वतःला हरवणार नाहीस तुझ्या विषयात, तोपर्यंत तू स्वतःचा शोध कसा घेणार? अजून एक त्यांनी सांगितलं की खूप फिर, खूप भटक, पण भटकून जाऊ नकोस. मला पुरेसं होतं. तर आयुष्यात खूप विरोधाभास आले. त्या मॅकडॉनल्ड्समध्ये मी बीफ बर्गर जरी का भाजला तरी त्याच्यात मी कधी रमलो नाही. कारण समर्पण आपल्या शिक्षणासाठी आहे, हा प्रयत्न आहे. बरोबर. असं करता करता परीक्षेत काय झालं? त्या परीक्षेत मी पहिला आलो. आणि ॲक्च्युली मी म्हणण्यापेक्षा अजून एक गुरुजींनी सांगितलं होतं की संशोधन करताना एक लक्षात ठेव, MSc, ग्रॅज्युएशन, PhD हा सगळा कागदाचा अहंकार आहे. तो ज्या दिवशी तुला मिळेल तो तुला भस्मसात करेल. सो सरांच्या इथे सरांच्या आईनी त्यांची चित्र ज्या वेळेला चुलीत टाकली, मला गुरुजींचे शब्द आठवले की वन फाईन डे ते चुलीत टाकून दे, त्याच्याने तुझं संशोधन होत नाही. सो पहिला आलो हे यंत्रणेसाठी पुरेसं होतं. त्यामुळे पुढचं शिक्षण हे सुरू राहिलं. हां. आणि मग त्याच दरम्यान मला ब्रिटिश सरकारने ऑफर केली की तू आमच्याकडे असिस्टंट सायंटिस्ट, शास्त्रज्ञ म्हणून तू थेम्स नदीवर काम कर. थेम्स नदीवर म्हणजे काय बरं? आता 1960sपासून थेम्स नदीमध्ये बऱ्याच प्रकारचे केमिकल पोल्युटंट्स घातले जातात. समुद्र किंवा नदी या सिस्टीम्सचा अभ्यास करायला खूप पैसे लागतात, खूप लोकं लागतात. पण काही इझी इंडिकेटर्स असतील, काही इझी जीवाणू असतील की ज्यांच्या संख्येमध्ये काही बदल झाला तर आपल्याला पाण्याच्या क्वालिटीमध्ये काही फरक मिळतो आहे का हे शोधता आलं तर खूप इझी होतं. तर ते सगळ्यात पहिलं जीवाणूंवरती बेस्ड एक मॅथमॅटिकल मॉडेल मी डेव्हलप केलं आणि ब्रिटिश सरकारला हँडओव्हर केलं. याच दरम्यान जर्मन सरकारने एक नवीन मास्टर्स प्रोग्रॅम लॉन्च केला होता. त्यांचंही ते पहिलंच वर्ष होतं आणि मीही विचार केला 1-2 वर्षात ग्रॅज्युएशन होईल, आपल्याला पोस्ट ग्रॅडला जाता येईल. तर मी त्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स देत गेलो. सुदैवाने त्या चांगल्या क्रॅक होत गेल्या. म्हणजे तू शिकत होतास ग्रॅज्युएशनसाठी ब्रिटनमध्ये, हो. पोस्ट ग्रॅज्युएशनची एक्झाम देत होतास जर्मनीमध्ये. पुढे आणि असं होत 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 मी त्यांचं कोर्सवर्क ज्या वर्षी मी सायंटिस्ट म्हणून काम करायचो त्याच वर्षी मी MS कोर्सवर्क कंप्लीट केलं आणि मला MS पदवी ग्रॅज्युएशनच्या आधी आली. थांब. मला जरा माझा घोटाळा स्पष्ट करू दे. म्हणजे तू एका वेळी 2 डिग्रीज करत होतास? मी माझा विषय करत होतो. हा, तू तुझा विषय करत होतास, पण त्यातली इंग्लंडमधली ग्रॅज्युएशनची डिग्री येण्याआधी जर्मनीमधली पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आली. हो. बरं. आणि मग पण यंत्रणेला परत माझ्यासारखे लोक आवडत नाहीत, कारण मी दोन्ही युनिव्हर्सिटीजच्या हिस्ट्रीमध्ये असा पहिला होतो की ज्याचे MSc क्रेडिट्स हे ग्रॅज्युएशनच्या क्रेडिट्सच्या आधी डेटेड आहेत.
सो मी ज्यावेळेला PhDला अप्लाय केलं त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं हे असं होत नाही, एक तर तू दुसरं MS तरी कर, नाही तर तू 3-4 जर्नल्समध्ये पेपर्स पब्लिश कर. मी म्हटलं की ते काही मला शक्य नाही, 3-4 पेपर्समध्ये काही माझ्याकडे तेवढं इकॉनॉमिक पाठबळ नाही, पण मी अजून एक MS करून पटकन येतो. अजून MS करून पटकन येतो. ती कुठे केलीस MS दुसरी? ते मी जर्मनीमध्येच केलं, ग्राइफ्सवाल्ड युनिव्हर्सिटी बरोबर. हां. आणि त्यावेळेला खूप विविध प्रकारचे शिक्षक, विविध प्रकारचे शास्त्रज्ञ यांच्याबरोबर काम करता आलं. स्वीडन, डेन्मार्क, माल्टा, इटली, US या सगळ्या राष्ट्रांच्या सरकारांबरोबर काम करता आलं. थोडीफार त्याची संधी मिळाली. आणि आपल्याला सस्टेनेबिलिटी हा शब्द तर आजकाल बऱ्यापैकी माहिती असतो. तर सस्टेनेबिलिटी हा शब्द ज्या माणसाने तयार केला आणि रिओ रिपोर्टमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बांधला, तर ते माझे डायरेक्ट फिलॉसॉफीचे टीचर होते. आणि त्यांनी मला सांगितलं की भारतातली देवराई ही जी कॉन्सेप्ट आहे, तर तू त्याचा अभ्यास कर आणि ते आपल्याला आंतरराष्ट्रीय लेवलवरती हे शेमन कल्चर्स किंवा या सेक्रेड ग्रोव्ह सिस्टम्स याच्या मागे काय लॉजिक आहे, काय ट्रेडिशन्स आहेत, हे आपल्याला पॉलिसीमध्ये आणता येईल का. बरं, म्हणजे जर्मनीच्या प्राध्यापकांनी सांगितलं की देवराईसारखी जी भारतातली वनांची एक पद्धती आहे की देवासाठी म्हणून जे जंगल राखलेलं आहे ते जंगल कापायचं नाही, या पद्धतीने या सगळ्या ज्या देवराई आहेत याचा अभ्यास तू केलास तर त्याचा जर्मनीला फायदा होईल. ॲक्च्युली जगाला फायदा होईल, कारण की त्यांना युरोपियन डिझाईनमध्ये आणायचं आहे. हां, मग त्यामुळे मग काय झालं, तू भारतातही येऊ शकलास? हो, हां. भारतात आलो आणि तामिणी जवळच्या काही देवराया आणि अजून साऊथ इंडियामधल्या काही देवराया यांचा बऱ्यापैकी अभ्यास करायचा प्रयत्न केला. तोही ॲक्च्युली एक स्वतःशीच एक शोध होता, कारण तो अभ्यास शेवटी एका अशा टर्नला आला की सस्टेनेबिलिटी ही कॉन्सेप्ट जी जगमान्य आहे ती फ्लॉड आहे, हे माझं आणि माझ्या एका फेलो रिसर्चरनी आम्ही फिलॉसॉफिकली प्रूव्ह करू शकलो. म्हणजे आता जस्ट एक उदाहरण म्हणून देतो की एखादी कंपनी म्हणते किंवा एखादं राष्ट्र म्हणतं टू मीट द नीड्स ऑफ द प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमायझिंग द नीड्स ऑफ द फ्युचर, कीपिंग इन माइंड द फायनाईट रिसोर्सेस दॅट वी हॅव. म्हणजे आजच्या गरजा पुरवणे हे लक्षात ठेवून की उद्याच्या गरजा सीमित आहेत, कारण आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस खूप सीमित आहेत. ही सस्टेनेबिलिटीची जगमान्य कॉन्सेप्ट आहे. पण आपल्या देवराईमध्ये याच्यापेक्षा चांगली कॉन्सेप्ट मांडलेली आहे. बरं. ह्या कॉन्सेप्टमध्ये एक प्रॉब्लेम दिसतो की आपण कुठेतरी म्हणतो की रिसोर्सेस फायनाईट आहेत, हा प्रॉब्लेम आहे, म्हणून आपण त्याचं वितरण करू शकत नाही. आपल्या इथे भगवद्गीतेत एक फार सुंदर श्लोक दिला आहे, इंद्रियाणि परायाहुः इंद्रियेभ्यो परममनः मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धेः परसस्तु सः. अर्थ असा आहे की या गोचर सृष्टीपेक्षा माझी इंद्रिय श्रेष्ठ आहेत, कारण ते त्याच्याविषयी सगळं काही ज्ञान घेऊ शकतात. माझ्या इंद्रियांपेक्षा माझं मन श्रेष्ठ आहे, कारण ते इंद्रियांना काबू करून ठेवू शकतं. मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, कारण त्याच्याजवळ विवेक आहे, ते चांगलं वाईट बरोबर चूक सगळं पाहू शकते. परावस्थेविषयी आपण जाऊ द्या. पण प्रॉब्लेम हा नॅचरल रिसोर्समध्ये नाही आहे, आपल्यामध्ये आहे. यूज आणि अब्यूजमधल्या फरकात आहे. तर ही बाकीची सिस्टीमच फ्लॉड नाही का. तर परत मी त्याच गुरुजींच्या वाक्याकडे आलो की तू समर्पणे स्वतःला शोध, सिस्टीम बदलायला जाऊ नको, स्वतःमध्ये बदल आण. म्हणजे जर निसर्गाचा मान राखायचा असेल तर तो व्यक्तीनं राखला पाहिजे, माणसाने राखला पाहिजे, तरच त्याच्यातून खरी सस्टेनेबिलिटी जन्माला येईल. डेव्हलप होते. म्हणजे तुझे 2 MS झाले, ग्रॅज्युएशन तर झालं. मग तू आता PhD करतो आहेस, म्हणजे PhDच्या एका टप्प्यावरती तू आज आहेस. 12वी सोडून 12वीच्या नंतर तू भारत सोडलास, त्याला किती वर्ष झाली? आता 9. 12वी नंतर आता 9 वर्ष झाली की तू हा तुझा संशोधनाचा प्रवास तू एन्जॉय करतोयस. या प्रवासाचे काही क्षण तू आमच्यासाठी आणलेस. हो. हां, ते आता आपण बघूया. जरूर. वेल,
जस्ट क्विकली दाखवेन हो. माझी युनिव्हर्सिटी ही किंगस्टन युनिव्हर्सिटी लंडनची. इथे सुरुवात झाली आणि मी या बेवरती काम करायचो. हा माझा रोजचा कामाचा रस्ता. ही थेम्स नदी आणि इकडे मी ते जीवाणूंचं मॅथमॅटिकल मॉडेल निर्माण केलं. हे न्यू फॉरेस्ट की जिकडे मी रिस्टोरेशन इकॉलॉजी आणि इकोसिस्टम डायनामिक्स कशा चालतात याचा थोडाफार अभ्यास केला. हे ज्यावेळेला मी माल्टीज सरकारबरोबर मेडिटरेनियन सीमध्ये काम करायचो. ॲक्च्युली या चित्राच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे, सांगू आहे वेळ? साधारण रात्री 4:30 वाजता एका हेलिकॉप्टरमधून आम्हाला या बेमध्ये ड्रॉप दिला होता. म्हणजे पाण्याखाली जाऊन सूर्योदय व्हायच्या आधी काही जिओ ट्रान्समिटर्स लावायचे. तर असं झालं की काही नॉटिकल माइल्सवरून 2 वेलशार्क नामक मोठे मासे जात होते. म्हणजे खरं तर आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. तर ते दोघं एकमेकाशी इंटरॅक्ट करत होते, म्हणजे दोघं एकमेकाशी बोलत होते. पण आपण जर का हेच कॉन्व्हर्सेशन पाण्याखाली केलं तर मी जणू जोरात ओरडतोय असं ऐकू येईल. बेसिकली पाण्यामध्ये साऊंड ट्रॅव्हल्स इन अ ॲम्प्लिफाईड वे. तर जणू आपल्यासमोर एखादा वेल जोरात किंकाळतोय असा आम्हाला 6 डायव्हर्सना आवाज आला. टू द काउंट की माझ्या हातावरचा पॅरोग्राफ फुटला. सकाळी 3:30-4ची वेळ होती की आपल्याला 2 ते 3 मीटरहून जास्ती पाण्यात काही दिसत नाही. इंगोळे सर सांगू शकतील या फिनॉमिननविषयी. ही मस्ट हॅव नोटिस्ड इट. तर माझ्या शेजारची मुलगी जी होती, मरीन बायोलॉजिस्ट होती, ती खूप पॅनिक झाली की अरे आता काय होणार. युजली आपण ज्या वेळेला इथे पॅनिक होतो आपण चिडचिड करतो, फोन करतो इथे तिथे. पण पाण्याखाली पॅनिक झाल्यावरती आपण सगळ्यात पहिले नाकाने श्वास घ्यायला लागतो, की जो घेऊन चालत नाही. तोंडाने श्वास घ्यावा लागतो. आणि त्यावेळेला एक विक्षिप्त शांतता मला जाणवली की जी खूप सुंदर होती. असं वाटलं की आपली साधना इथे आहे, मी बरोबर ठिकाणी आहे, मी चुकू नये असं नाही वाटलं की चुकीच्या ठिकाणी आहे. तिथे कळलं की आपल्याला हेच फील्ड करायचं आहे, कुठल्याही प्रकारचा अजून डिव्हिएशन नको आहे. तर आय डोंट नो, म्हणजे हे का नमूद करायसारखं वाटलं मला माहिती नाही, पण हे शेअर करायसारखं वाटलं कारण ज्यावेळेला एखादं बहुविकलांग मूल मी बघतो किंवा त्या दिवशी स्वतःला विकलांग ज्यावेळेला मी प्राप्त केलं त्यावेळेला श्वास जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार करायची गरज नाही. हा सगळ्यात मोठा धडा त्या दिवशी मला निसर्गाने दिला आणि तो मला शेअर करायसारखा वाटला. कारण ते MSc PhD काय तो अहंकार आहे, ते सत्य नाही. वा. तर हा माल्टामधला हा अनुभव. तिथलाच एक बे आहे अजून, हा या नावे. या सगळ्याबरोबरच फोटोग्राफीचा एक छोटासा छंद लागला. इथे मी राहायचो. ही लुंड युनिव्हर्सिटी आहे आणि या लेकवरती मी नियरली 7-8 महिने काम केलं. याच्यानंतरचा जो फोटोग्राफ आहे तर ते बाल्टिक समुद्रातले आयलंड्स आहेत, र्युगेन. हे कम्प्लिटली सील्ड आयलंड आहेत. दे आर रिसर्च आयलंड्स. तिकडे आजपर्यंत म्हणजे रिसर्चर्स सोडून दुसऱ्या कुठल्या लोकांना अलाउड नाही आहे कारण खूप एंडेमिक स्पीसीज म्हणजे असे प्राणी की जे फक्त तिथेच मिळतात आणि दुसरीकडे कुठे मिळत नाहीत असे आहेत. सो ह्युमन इम्पॅक्ट काय होईल हे माहिती नाही म्हणून तिथेही तू जाऊन आलास? हां, तिथे मी राहायचो थोडे दिवस. हे मी ज्या वेळेला अमेरिकन सरकारबरोबर काम करायचो त्यावेळेचे थोडेसे काही इमेजेस. ॲपॉपका आणि हा मिसिसिपीचा या नदीवरती काम करत होता. हो, मिसिसिपीच्या ॲलिगेटर्स आणि टॉक्सिकॉलॉजिकल पोल्युशनवरती बऱ्यापैकी काम करण्याचा प्रयत्न होता, अजूनही आहे. इथे सध्या तरी आमचं काम चालू आहे स्वित्झर्लंड आणि इटलीमध्ये जिओस्ट्रॅटिग्राफी आल्प्समध्ये.
हा माउंट एटना, ज्वालामुखी. इथेही एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी होती. मी ज्यावेळेला इथे गेलो तर साधारण एक 6 रेक्टर स्केलचा भूकंप होत होता आणि याच्या मागच्या बाजूला खूप सगळी पिस्ताशिओचं फार्मिंग आहे. बर, पिस्ते. आणि आम्ही ज्यावेळेला क्रेटर ओलांडून आतमध्ये उतरलो तर तिथे खूप जोरात भूकंप होत असतात त्या ज्वालामुखीमुळे. तर तिथे पाय ठेवल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा हे जाणवतं की आपली म्हणणारी जमीनही आपली नाही, ती कुठल्याही क्षणी उडून सगळं उद्ध्वस्त करू शकते. तर मग त्या 4 तुकड्यांसाठी किती तो अट्टाहास. पण अगेन हे कुठल्या डिग्रीमध्ये नाही, पण एक अनुभव होता म्हणून तो शेअर करावा असा वाटला. ही भारतातली देवराई आणि आता मी जिथे काम करतो ते हे रशियामधलं युराल माउंटन्स नावाचं जी माउंटन रेंज आहे. तर मागच्या महिन्यात मी होतो इथे आणि खूप इंटरेस्टिंग सीन होता की आम्हाला असं वाटलं की कोणी बोर होत नाही आहे ना, म्हणजे इफ सो जस्ट से सो. तर आम्ही इथे पोचून इथे काही सॅम्पल्स घ्यायचे असं ठरलं. आणि हा जो तुम्हाला समोर डोंगर दिसतो आहे, बेसिकली ही जी सगळी रेंज आहे, तर आम्हाला असं वाटलं होतं की इथे आम्हाला सॅम्पल मिळेल आणि आपण जाऊ. आणि काही रेंजेस पुढे तो नॉर्थ आर्टिक पोल येतो. तर तिथे गेल्यावर कळलं की अरे बापरे, आपलं कॅल्क्युलेशन हे एका माउंटन रेंजनी चुकलं आहे. आपल्याला जे 10 किलोमीटर पाठीवर 50 किलो घेऊन चालायचं होतं, तर ते आता 16 किलोमीटर चालायचं आहे आणि 2 डोंगर ओलांडून जायचं आहे. आणि डोंगर चढायला लागलो. तिथे खाली स्लेट गार्नेट रॉक असतो की जो खूप स्लिपरी असतो आणि अत्यंत शार्प असतो. चढायला लागलो तर असं वाटलं की अरे काय त्रास आहे, मला पायही उचलता येत नाही. 50 किलो पाठीवरती ते जेवणाचं घेऊन जायचं, कोणी सांगितले कटकट. कधी हा एकदा पॅच संपतो आणि पुढचा पॅच येतो आहे असं झालं होतं. पुढचा पॅच आला, भुसभुशीत माती होती, पाय उचलताच यायचा नाही. असं वाटलं अरे आधीचं बरं होतं. ती भुसभुशीत माती क्रॉस करत करत अर्धा दम निघाला. अरे काय चाललंय. अजून जरा पुढे गेलो तर आता वाटलं की हां आता जरा खडक आहेत, थोडे बर्फ आहेत, आपण जरा नीट याच्या पुढे चढू शकू. तिकडे उभं राहायचीच पंचायत, कारण तिथे बर्फच होता. आम्ही सटकून खाली यायचो. अरे आधीचं बरं होतं ना, काय वाईट झालं होतं. कसं बसं ते क्लिपर्स लावून ती लेअर क्रॉस केली. म्हटलं हां आता जरा वरती आलो आहे. आणि तिथे आम्हाला स्टॉर्म हिट झाला प्रॉपर, की उभंही राहता येत नाही, धुक्यामुळे दिसतच नाही. असं वाटलं की अरे खालचं तर सगळंच बरं होतं. थोडासा असा विचार आला की मी काय कॅरी करतो आहे हे सगळं. फटकन लक्षात आलं की मी माझं पुढचं जेवण कॅरी करतो आहे. मी ती बॅग टाकून दिली. जस्ट ड्रॉप द बॅग. 10 मिनटं बसलो आणि लक्षात आलं की माझ्या जेवणाची इन्सिक्युरिटी मी कॅरी करतो आहे. पुढचे 20 दिवस मी काय जेवीन ही इन्सिक्युरिटी मी त्या बॅकपॅकमध्ये कॅरी करतो आहे. जरा आजूबाजूला पाहिलं तर असं लक्षात आलं की अरे इथे पण काय कंदमुळं उगवतात, तीही खाऊन जगू शकतो माणूस. मग कसली ही इन्सिक्युरिटी. लक्षात आलं की त्या बॅगेच्या खाली एक पाठ आहे आणि त्या पाठीमध्ये इमोशनल इन्सिक्युरिटी पण आहे. तर ती कुठेतरी ड्रॉपआउट व्हायची गरज होती, म्हणूनच ती योजना होती. ते सगळं सोडलं आणि पुढे गेलो. 1.5 दिवस काही न खाता पिता कॅम्प केला, परत येऊन सामान नेलं. आयुष्य खूप सुखकर होतं. पण त्यावेळेला लक्षात आलं की प्रसंग हे कुठलाही प्रसंग हा ज्या वेळेला येतो तो त्यावेळेला योग्यच असतो, तो कधीच चुकीचा नसतो. सगळ्यात पहिली लेअर ही योग्यच होती, दुसरी लेअर ही त्यावेळेसाठी योग्यच होती, बर्फ आला तोही योग्यच होता आणि लागलेला स्टॉर्मही योग्यच होता. कारण या सगळ्या लेयर्समधून जात असताना कुठेतरी मी स्वतःला त्या प्रेझेंटमध्ये ॲक्सेप्ट केलं असतं तर मी इतका त्रास केला नसता. त्यामुळे हे त्या सगळ्या प्रवासामधून तुला कळलं आणि ते 20 दिवस झाले उत्तम झाले. म्हणजे म्हणायला गेलं तर रोज बर्फ वितळून त्याच्यावरती मी भात खायचो. 20 दिवस तेवढंच होतं.
पण हिमशिखराच्या शेजारी बसून संध्या करायला कोणाला मिळते? किती लोकांना मिळते? स्वतःला शोधायला किती लोकांना मिळतं? बरोबर. मग येत म्हणजे माझ्यासाठी आय एम एन्जॉईंग एव्हरी बिट ऑफ इट. दॅट्स राईट. वा, हा उरलमधला अनुभव तुझा. पुढे मे बी माझ्या फील्डविषयी थोडंसं सांगतो हां. की द ब्युटी ऑफ रिसर्च इज की आजचा दिवस उद्यासारखा नसतो. ही एक जनरल प्रयोगशाळा. एक दिवस तुम्ही प्रयोगशाळेत असता, पुढच्या दिवशी तुम्ही पाण्याखाली असता, त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या हेलिकॉप्टरमधून एखाद्या सुंदर बेवरून उडत असता आणि एखाद दिवस ॲब्सोल्युटली हे सुंदर मायक्रोसृष्टीचे जीवाणू एन्जॉय करत असता. सो द बेस्ट पार्ट अबाउट रिसर्च इज की जसा एक श्वास दुसऱ्यासारखा नाही, एक दिवस दुसऱ्यासारखा नाही, तसं एक विचार दुसऱ्यासारखा नाही, तसा रिसर्च आहे. द बेस्ट पार्ट ऑफ दिस वर्क इज दॅट देर इज नथिंग कॉन्स्टंट अबाउट इट एक्सेप्ट फॉर चेंज. आणि वेल फ्रॉम अ स्लाइड्स पर्स्पेक्टिव्ह इथे मी काम करतो आणि आय अप्रिशिएट युअर पेशन्स. थँक्स. वा, किती छान. वेगवेगळ्या ठिकाणी ह्या 9 वर्षामध्ये तुला जायला मिळालं. या 9 वर्षातल्या अनुभवाने तुला जे धडे शिकवलेत ते तू आमच्या समोर सगळेच मांडलेस. यश आणि अपयश ह्याच्यातली जास्त शिकवणारी गोष्ट कोणती? नक्कीच अपयश, नक्कीच अपयश. कारण कसं आहे की यश किंवा अपयश या दोन्ही अत्यंत क्षणार्धाच्या सापेक्ष गोष्टी आहेत. पण किंवा अपयशाचा जो गुरु आहे ना, तर तो नेहमी आपल्याला सावध ठेवतो, नेहमी सचेत ठेवतो की स्वतःशी प्रामाणिक राहा. आणि यश याचा जो बहर आहे तो नेहमी आपल्याला भूल पाडतो. तो आपल्याला अस्तित्वाशी कधीच एकरूपता ठेवू देत नाही, अहंकार येतो. आणि म्हणून या अपयश गुरुकडून तू काय काय शिकलास? सगळ्यात पहिलं जे आज सकाळी सगळ्यांनी इन दर ओन वेज रिपीट केलं की कुठलीच गोष्ट परमनंट नाही. इवन दिस शॅल कम टू पास. हा सगळ्यात पहिला रूल. दुसरा रूल, तुम्ही कोणापासूनही पळू शकता, स्वतःपासून नाही. सो प्रामाणिक राहा, आयुष्य सिम्पल राहतं. आणि तिसरा रूल की कुठलंच काम हे मोठं किंवा लहान नसतं. काम हे काम असतं, बाकी निमित्त मात्र आहे. हे या गुरुने दिलेले धडे आहेत तुला. संशोधन क्षेत्रामध्ये जिथं तू आहेस त्याच्यामध्ये यश कशावरती ठरतं? यशाची व्याख्या सगळ्यांची वेगळी. माझं एक पर्सनल यश असतं की जे विच इज कॉन्फाउंड टू मी. आणि ते यश म्हणजे शांतता आहे, ज्ञानाचा एक आनंद असतो की अरे मला हे काल माहिती नव्हतं, आज मला माझ्याविषयी काहीतरी थोडंसं नवीन कळलं. माझं पर्सनल यश आहे, मला त्यात आनंद आहे. एक ऐहिक यश असतं. ऐहिक यशाचा अर्थ नाही की ज्या दृष्टीने किंवा जी ऐहिक गोष्ट शोधण्याचा मी प्रयत्न करतो, म्हणजे एखादा रिझल्ट असेल, डेटा सेट असेल किंवा एखादा इन्व्हेस्टिगेशनचा प्रश्न असेल, तर त्या प्रश्नाला मी किती उत्तमपणे जाणून घेतलं आणि आजच्या दिवसात मी त्याच्याकडे किती सक्सेसफुली पाऊल टाकलं, तर हे त्याचं ऐहिक अर्थ हे त्याचं साफल्य आहे. हो, एक व्यावहारिक म्हणून व्यावहारिक साफल्य, व्यावहारिक त्याचा एक मापदंड आहे. मला एक सांग की अभ्यासामध्ये एखादा विषय आपला आहे हे विद्यार्थ्यांनी कसं ओळखावं? तू कसं ओळखलंस? मी जंगलं फिरलो त्यावेळेला मला कळलं की सृष्टीशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. आपण पंचतत्वांनी मिळालो आहे आणि आपल्याला पंचतत्वातच विलीन व्हायचं आहे. तर मग पंचतत्वांनाच का नाही निमित्त करावं जगण्याचं? तर माझं उत्तर ते होतं. पण सगळ्यांचं उत्तर हे वेगळंच असणार, वेगळंच असायला पाहिजे. तर परहॅप्स मी असं म्हणेन की ते प्रेमासारखं आहे. ते ज्या क्षणी निरपेक्ष असतं की मला इंजिनियर होऊन पैसे कमवायचे आहेत म्हणून इंजिनियर ही खूप कारणीभूत गोष्ट झाली, पण मला काहीही कारण नाही म्हणून ही गोष्ट आवडते, हे ज्या दिवशी कळेल
तो तुमचा आवडता विषय. कारण कसं आहे की कारण संपतं आणि कारण संपल्यावर विषयातला इंटरेस्ट निघून गेला तर आयुष्य रखडल्यासारखं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली मी माझ्या खूप मित्रांना ते होताना बघितलेलं आहे. पण एखाद्या विषयावरती कारण नसताना माझं हे प्रेम आहे, एका लहान मुलासारखं वेडं प्रेम आहे. मला त्याच्यात मी मिळतो. ज्याही माणसाला एखादा विषय करून स्वतःविषयी माहिती कळत असेल तो विषय त्याच्या आवडीचा असं मला वाटतं. असं तुला वाटतं? हा जो तुझा सगळा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये नेहमीच्या वाटेपेक्षा वेगळा प्रवास आहे, या प्रवासामध्ये तुझ्या कुटुंबियांकडून तुला काय मदत झाली? सगळ्यात मोठी मदत ही फ्रीडम ऑफ थॉटची होती की तुला हवंय ते तू कर. कारण जोपर्यंत हा फ्रीडम ऑफ थॉट नसतो तोपर्यंत पुढचं काहीच होऊ शकत नाही. इट ऑल बिगिन्स विथ अ थॉट असं बुद्ध म्हणतो. तर हा फ्रीडम ऑफ थॉट आणि अजून एक म्हणजे सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. मला असं म्हणायचं नाही मी खूप रिस्पॉन्सिबल मनुष्य आहे, पण रिस्पॉन्सिबिलिटीचा एक आपण ऐहिक अर्थ घेऊया खूप. त्याचा अर्थ असा असतो की जर का चुकलो तर यू आर द ब्लेम स्पॉट. दॅट मीन्स रिस्पॉन्सिबिलिटी. कारण यश सगळ्यांचं असतं, अपयश एकट्याचंच असतं आणि ती खूप सुंदर गोष्ट आहे. इट्स अ व्हेरी पर्सनल अँड एन्जॉयबल थिंग. तर ही जाण मला माझ्या आईवडिलांनी दिली की बरोबर चूक वाटेल ते असेल, तू प्रामाणिकपणे उभा राहा. मी म्हणल्यासारखं माझी आई बहुविकलांग मुलांमध्ये काम करते, तर ती दर मुलामध्ये हीच उमेद घालायचा प्रयत्न करते की बी रिस्पॉन्सिबल फॉर युअर सेल्फ. स्वतःच्या अस्तित्वाची जाण ठेवा. हे मला माझ्या आईवडिलांनी दिलं आणि आय थिंक ते खूप आहे, ते दैवी आहे आणि ते जगण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खरं आहे. गेल्या 9 वर्षांच्याकडे तू जेव्हा आता पाहतोस, म्हणजे आता 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये तुला PhD मिळेल, संशोधनाची सफर तर पुढे चालूच राहील. आता तू त्या केमिस्ट्रीच्या 35 मार्कांकडे कसा पाहतोस? तो खूप महत्त्वाचा दिवस होता. बस बस पण तो आलाही आणि तोही गेला. तोही कुठेतरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की इवन दॅट विल कम टू पास. राईट. कारण PhD मिळेल तो दिवस इवन दॅट विल कम टू पास. बरोबर बरोबर. समजा तुझा एक मित्र IT मध्ये काम करणार आहे, तो आणि तू कॉफी प्यायला जाता आणि तो ना असा सॉफ्टवेअरमध्ये काम करतोय, खूप त्याला काम करावं लागतंय आणि तो काय माझा हेक्टिक शेड्यूल आहे, शनिवारी पण काम करायला लागतं, सकाळी जातं रात्री येतं, असं सगळं तुझ्यासमोर तक्रार करतोय. तर तुझ्या मनात काय येतं? हाय कम तक तुमने पी ही नाही. हाय कमबक तू नाही पी नाही. म्हणजे तुला समजलंच नाही तू काय करतोयस ते. बरं, एक प्रश्न मगासपासून मला माझ्या मनात येतोय की तू आपलं आता आम्हाला बघायला फार छान वाटतंय हो, हा मुलगा एकदा काय माल्टामध्ये काम करतो, एकदा मिसिसिपी, एकदा थेम्स, एकदा उरल पर्वत, एकदा स्वित्झर्लंड. पण भविष्यातली म्हणजे सगळ्यांची एक व्याख्या असते बरं का. सगळे लोक विचारायला लागतात सेटल कधी होणार. तर भविष्यातली तुझी किंवा भविष्यातली कशाला वर्तमानातली तुझी सेटल होण्याची तुझी कल्पना काय? थोडं कवितेतच उत्तर देईन. कवितेत? ओके. कारण पर्यावरणशास्त्र हे माझं हे आहे आणि आता तर एन्व्हायरमेंट ॲटमॉस्फिअर. एक वाऱ्यावरती एक फार सुंदर कविता आहे की न अंग न रंग किती विचित्र हा वारा, घर नाही दार नाही न काही याला थारा, नभे तुने अवतरे धरीवर धावे, धावण्याचा धर्म माझा थांबणे न ठावे. तर जर का परिवर्तनालाच मी माझं नेचर केलेलं आहे, त्या 35% ही माझेच आहेत. ती PhD माझीच आहे, ते माझे नव्हतेही आणि हेही माझं नसणार आहे. वारा कधी हे बघून खाली उतरत नाही की तिथे झोपडपट्टी आहे का महाल आहे. वारा खाली उतरायचा म्हणून उतरतो. तर मग सेटलमेंट ही माझी अशीच आहे. तुला एकूण किती भाषा समजतात आणि बोलायला येतात? काय थोडंफार इंग्रजी बोलायचा प्रयत्न करतो. जर्मनीत राहतो म्हणून त्यांच्याशी जमवून घ्यावं लागतं.
संस्कृत थोडंफार, कारण गुरुजींबरोबर जरा योगाभ्यास. बरेचसे मित्र स्पॅनिश आहेत, सो कळतं थोडं थोडं स्पॅनिश. बाबा कानडी आहेत म्हणून कानडी बोलता येतं, लिहिता वाचता येत नाही, ते अजून चकल्या कडबोळ्याच आहेत. आणि मराठी मराठी आई आई मराठी आहे आणि त्याच्यामुळे मराठी हिंदी तर राष्ट्रभाषा आणि हिंदी राष्ट्रभाषा आहे. तुझा आवडता खेळ? आणि प्रेम आणि? थोडंफार, कारण ते निसर्गाशी बोलायला कुठली भाषा नाही ना, हो, त्याला प्रेम थोडंसं असावं लागतं. तेव्हा त्याला प्रेमाची भाषा असावी लागते. क्या बात. तुझा आवडता खेळ? स्विमिंग, क्रिकेट. छंद? वैशाली मॅडमची मी जरा माफी मागतो, पण मी थोडंसं गाणं शिकायचो. बरं. आणि चेस. चेस. रिसर्चमध्ये गेला नसतास तर? मे बी फोटोग्राफर झालो असतो, किंवा मी झालो असतो. मला दुसरं कोणी व्हायचं नाही आहे. सो नुकताच बघितलेला चित्रपट? ॲक्च्युली लास्ट याच्यात बघितला तो 3 इडियट्स आणि देऊळ. मी फारसे सिनेमे बघत नाही, आय एम सॉरी. आणि भविष्यात जेव्हा तू आत्मचरित्र लिहिशील त्याचे शीर्षक असेल? होपफुली मी आत्मचरित्र लिहिणार नाही. कोणतरी दुसऱ्याने लिहिलं तर ठीक आहे, पण एखादी जर का, म्हणजे आत्मचरित्रापेक्षा जर का मी आठवणी लिहिल्या. वेड्या निसर्गात एक निसर्ग वेडा. वेड्या निसर्गात एक निसर्ग वेडा. वा, असं असं त्याचं शीर्षक असेल. बुद्धिमान माणसानं ह्या जगात नेहमी प्रामाणिक, सौजन्यशील, सृजनशील असावं. असावं. माझी आरामाची कल्पना म्हणजे? आकाशात तारे बघत पडून राहणं. आकाशात तारे बघत पडून राहणं. आणि माझं स्वप्न? एक समान पृथ्वी. एक समान पृथ्वी. जिथे सगळ्यांना जागा आहे. अ लिटल प्लेस, अ बेटर प्लेस फॉर यू अँड फॉर मी. एक समान पृथ्वी जिथं सर्वांना जागा आहे. प्रत्येकाला थोडी थोडीशी का होईना, पण प्रत्येकाला जागा आहे. खरं आहे. हे तुझं स्वप्न. आणि आजच्या या दिवसासाठी या यश आणि अपयश आणि अपयशाचे फायदे ही जी सगळी थीम झाली, त्या थीमवरती तुला आता या सगळ्यांना काय सांगावं असं वाटतंय? त्यासाठी तू काहीतरी आणलंयस. मे बी मी सांगणारा कोणी नाही, मी खूप लहान आहे, पण लेट जस्ट से की माझ्या गुरुजींनी जे मला सांगितलं होतं ते मी पुढे फॉरवर्ड करीन, कारण ते माझ्यासाठी खूप होतं. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयौ तथो युद्धाय युज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसि. की या जगात भय, लाभ, हानी खूप सापेक्ष आहे, पण 80th इयर ऑफ युअर लाईफ ज्यावेळेला तुम्ही स्वतःच्या घरी एका आर्मचेअरवर बसता, त्यावेळेला स्वतःशी प्रामाणिक असलेला एक क्षण हा पूर्ण लाईफटाईम जगून जाईल इतकी ताकद देऊ शकतो. तर परहॅप्स आजचा दिवस किंवा आजची ती त्या माउंटनवरची ती लेअर, ती कुठल्याही अपेक्षेने जगू नका. एखादं बहुविकलांग मूल, एखादा पाण्यात असणारा मनुष्य, एखादा माउंटन चढणारा मनुष्य, एखादा विद्यार्थी, हे सगळे एका मानसिकदृष्ट्या सेमच असतात, परिस्थितीशी झुंजत असतात. तर त्या झुंजाचा आस्वाद घ्या, कारण झुंज करताना जीव गेला तरीही तुम्ही शिवस्वरूप आहात, आणि झुंज होताना शिवाला समर्पण करून झुंज दिलीत तरी तुम्ही शिवच आहात. तर या समर्पणाने आपली आपली फाईट एन्जॉय करा. ती खूप परिपूर्ण आहे. आपल्याला जन्म आलेला आहे तर तो या संघर्षासाठी, स्वतःच्या शोधासाठीच आहे, इतकंच मी म्हणेन. तू जो आम्हाला आता श्लोक सांगितलास त्याचं गीताईमध्ये विनोबांनी जे रूपांतर केलं आहे की हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम. म्हणजे विनोबा आपल्याला असं सांगतात की हानी आणि लाभ
सुख आणि दुःख आणि हार आणि जीत ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे तुम्ही एका समत्व दृष्टीने पहा. ती समत्व दृष्टी याचा अर्थ असा की हे टिकाऊ नाही या दृष्टीनं पहा. सुखाचा अनुभव सुखद असेल, दुःखाचा अनुभव दुःखद असेल. अनुभव म्हणून ते वेगवेगळे नक्कीच असतील, परंतु त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी मात्र समठे हो. आणि पुढे जो श्लोक आपल्याला रोहनने सांगितला त्याच्या दुसऱ्या ओळीचं रूपांतर असं आहे. पहिली ओळ अशी आहे, हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम मग युद्धास हो सिद्ध. ज्याच्याबद्दल तू आत्ता बोललास की प्रत्येकाची स्वतःची अशी एक झुंज आहे, प्रत्येकाचा स्वतःचा एक सामना आहे. जो प्रामाणिकपणे अशा वृत्तीने या युद्धात सिद्ध होतो, मग युद्धास हो सिद्ध न लागे पापते तुझं. म्हणजे अशा वृत्तीने, अशा समर्पण वृत्तीने, अशा समत्व बुद्धीने तू जर तुझ्या जीवनातल्या युद्धामध्ये उतरलास तर त्यामध्ये शेवटी काहीतरी शुभच होणार आहे, त्यामध्ये काहीतरी चांगलंच होणार आहे, असंच हा श्लोक आपल्याला सांगतो. म्हणजे आज हे जे तू समिंगपात केलंस, मला असं वाटतंय पूर्ण दिवसाचं आपल्या समिंगप आहे की आपण असं शिकलो की यश अपयश हे दिवस आणि रात्रीसारखे आहेत. मगाशी डॉक्टर इंगोले म्हणाले की संशोधनामध्ये अपयश येणं हाही एक निष्कर्ष आहे, खरंय, आणि यश मिळणं हाही एक निष्कर्ष आहे. शेवटी त्या निष्कर्षामुळे माझं ज्ञान वाढलं एवढं ठीक आहे, तेव्हा त्या ज्ञानामधल्या वाढीसाठी त्या निष्कर्षाचा उपयोग आहे, हे आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे. मला वाटतं आज आपल्या तुम्ही पाचही जणांनी सकाळपासून आम्हाला एकच गोष्ट 5 शैलींच्या मधून सांगितली. आणि आत्ता हा जो श्लोक तू आम्हाला सांगितलास त्याच्यामुळं त्या सगळ्याचं एक समिंगप झालं असं आपण म्हणू शकतो. आणि मला आजच्या दिवसाची फार गंमत वाटते बघा. आजच्या या दिवसामध्ये आपण कौस्तुभच्या सत्रानं जी सुरुवात केली त्याचा एक जो टोन होता कौस्तुभच्या सत्राचा, तो इंट्रोस्पेक्शनचा होता, तो आत्मपरीक्षणाचा आणि आत्मनिरीक्षणाचा असा टोन होता. आणि तो टोन पुढे 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 जात राहिला. आणि मला असं वाटतं आज या 5व्या आपल्या सांगतेच्या सत्रामध्ये या आत्मपरीक्षणाच्या आणि आत्मनिरीक्षणाचा जो आपला मूड आहे त्याला एक वेगळा आयाम तू दिलास. तू तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात खूप सारे अनुभव घेतलेस. अनुभव तर सगळेच जण घेतात, पण त्या अनुभवांकडे कसं पाहावं याची जी दृष्टी तू मिळवलीस आणि जी तुझी मिळवलेली दृष्टी तू आमच्यापर्यंत पोचवलीस त्यासाठी तुला सलाम आहे. आणि मला नेहमी असं वाटतं, आणि आज वेदमधला प्रत्येक दिवस खरं तर माझा हा विश्वास दृढ करतो की आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आजच्या आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिक वास्तवामध्ये तरुणांना शिव्या घालायची अशी एक फार मोठी उबळ येत असते. म्हणजे आजची ही तरुण पिढी म्हणजे मला वाटतं आजच्या दिवसानं असं म्हणणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घातलेलं आहे. आजचे आपले या 5पैकी 4 जे फॅकल्टीज आहेत ते 4ही फॅकल्टीज हे तुम्ही त्यांचे जन्मसाल तुमच्या वह्यांमध्ये लिहिलेले आहे. आणि कोण म्हणतो की आजचा जो तरुण आहे हा जबाबदार नाही? आजच्या जबाबदार तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून कौस्तुभ असू दे, शशिकांत असू दे, रोहन असू दे, हे सगळी मंडळी आपल्या समोर आहेत आणि ती आपल्याला सांगतायत की असेही तरुण आजच्या या सांस्कृतिक आणि सामाजिक वास्तवामध्ये आहेत की जे स्वतःचा एक पॅटर्न बनवू पाहत आहेत. आणि हा पॅटर्न खरं तर वैश्विक पॅटर्न आहे. कारण हा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये जी सद्भावना आहे ती वैशालीने ज्या सुरांनी तिच्या सत्राची सुरुवात केली, मोगरा फुलला ती आहे.
तो जो मोगरा आहे ज्ञानेशांनी वर्णन केलेला, तो आनंदाचा आहे, तो कैवल्याचा आहे. तो मोगरा ज्या वेळेला भरात येतो त्यावेळेला त्यातला आनंद आणि ती प्रक्रिया हेच त्या मोगऱ्याचं साफल्य असतं. त्यामुळे आजचा दिवस जर सुरात मांडायचा तर तो त्या मोगरा फुलला ह्या ज्ञानेश्वरांच्या ओवीमध्ये आहे. तो जर श्लोकात मांडायचा तर तो हानी लाभ सुखे दुःखे हार जीत करी सम मग युद्धास हो सिद्ध न लागे पापते तुझं, अशा पद्धतीने सांगता येईल. जर तो चित्रात सांगायचा तर शशिकांतच्या चित्रामधल्या त्या शालूवरच्या जरीवरच्या प्रत्येक बुट्ट्यामध्ये आपल्याला आजचा हा दिवस बघता येईल. जर समुद्रात बघायचा तर डॉक्टर इंगोल्यांनी त्या समुद्राच्या आतल्या सृष्टीचं जे दर्शन आपल्याला घडवलं त्यात बघता येईल. आणि जर शब्दांमध्ये सांगायचा तर आपल्याला सकाळी कौस्तुभने ज्या ओळी सांगितल्या की कवी शब्द लिहितो कारण माणसं भंगारात जाऊ नयेत म्हणून, हस्ताक्षर सुधारण्यासाठी नाही. किती किती वाटांनी त्या एकाच सत्याचे हे वेगवेगळे प्रारूप, हे वेगवेगळी रूपं आपल्या समोर तुम्ही सगळ्यांनी आज मांडलीत. मित्र, हा 55वा वेद माझ्या नक्की लक्षात राहील. कारण बऱ्याच वेळेला वेदमध्ये इतका आत्मपरीक्षणाचा नूर प्रत्येक वेळेला लागत नाही. आणि आज पहिल्या सत्रापासून ते 5व्या सत्रापर्यंत हा जो काही मूड लागलाय, त्यामुळे मी नेहमी विद्यार्थ्यांना असं सांगतो की नेहमी सांगतो की वेदच्या नंतर आज घरी गेल्यावरती तुम्ही इथं जे काही अनुभवलं, ते विद्यार्थी असू देत, पालक असू देत, तुम्ही अजून 4 लोकांना सांगा. आज मी असं सांगणार आहे की इथून गेल्यावरती काही काळ कुणाशीही काही बोलू नका. स्वतःशी राहा, स्वतः बरोबर राहा. आजच्या या दिवसानं जे दिलं आहे ते स्वतः बरोबर असताना पुन्हा एकदा पडताळून पाहण्याचा प्रयत्न करा. आणि त्यातून तुम्हाला जे सापडेल ते तुमच्या जवळच्या माणसांबरोबर जरूर शेअर करा. आजच्या या दिवसाबद्दल या 5ही जणांना आपण खूप टाळ्या देऊया. आणि आजच्या या सत्राबद्दल रोहनला जबरदस्त टाळ्यांनी आपण त्याच्या पुढच्या प्रवासासाठी त्याला शुभेच्छा देऊया. लातूर वेदच्या वतीने प्राध्यापक उर्मिला धाराशिवे रोहनला स्मृतिचिन्ह प्रदान करतील. यासोबतच लातूर वेद 2015च्या निमित्ताने आणखीन 2 स्मृतिचिन्ह या ठिकाणी प्रदान करण्याची मी विनंती संयोजकांना करतो. डॉक्टर दिनेश पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांना लातूर वेद 2015चं स्मृतिचिन्ह प्रदान करावं. आणि यानंतर उत्तम होळीकर यांना विनंती करतो की संयोजन समितीच्या वतीने त्यांनी डॉक्टर सुखदा यांना देखील स्मृतिचिन्ह प्रदान करावं. धन्यवाद. धन्यवाद. आणि मित्रो, 4:45 वाजलेले आहेत. सकाळी आपण आलो तिथपासून मला इथं जमलेल्या सगळ्या श्रोत्यांचं खूप कौतुक करायचे. सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, ज्या पद्धतीनं संपूर्ण दिवसाला तुम्ही सामोरे गेलात, ज्या पद्धतीनं तुमची एकतानता आणि एकाग्रता होती, त्यासाठी तुम्हा सर्वांचं खास कौतुक.
वेदच्या आपल्या या उपक्रमाला या लातूर नगरीनं आता आपलं मानलेलं आहे. त्यामुळे 5व्या वर्षी कदाचित अधिक भव्य स्वरूपामध्ये वेद पुन्हा आपल्या भेटीला येईल. तोपर्यंत आपल्या स्मरणात सतत आजचा हा दिवस राहील. नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा आणि परत भेटूया पुढच्या वेदमध्ये.